माझे नाव हर्षदा सचिन मिडगुले आहे। मी महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहराची रहिवासी असून भारतीय इतिहास प्रबोधिनी तर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे। मी आज आपणासमोर पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई एक आदर्श या विषयीचे माझे विचार मांडणार आहे। दिले महत्व न्यायाला, दूर लोटले अन्यायाला, प्रजेचे कायम रक्षण केले। या कवितेच्या ओळी ऐकल्या की आपल्या सर्वांच्या नजरेसमोर उभ्या राहतात त्या आपल्या सर्वांच्या आदर्श अहिल्यादेवी होळकर। होय होय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। पण मंडळी, तुम्हाला माहित आहे का की अहिल्यादेवींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी असे का म्हणतात ते? बरं थांबा, मी सांगते। त्यांच्यातील पवित्र विचार व व्यवहारातील पारदर्शकता यामुळेच त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे म्हणतात। तर अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला। त्यांच्या मौल्यवान कर्तृत्वामुळेच अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे ठेवले गेले। त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई तर वडिलांचे नाव माणकोजी शिंदे होते। त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी माळवा प्रांताचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव यांच्याशी झाला। त्यांच्या संसार वेलीवर मालेराव व मुक्ताबाई या 2 कळ्या उमलल्या। त्यांच्या पतींचे म्हणजेच खंडेराव होळकर यांचे कुंभेरीच्या लढाईत मरण झाले। त्यानंतर त्या काळच्या प्रथेनुसार अहिल्याबाई सती जायला निघाल्या होत्या, पण सासरे मल्हारराव होळकर यांनी जरा समजावून सांगितल्यानंतर त्यांनी राजकारभारात थोडे लक्ष घातले। त्यानंतर 12 वर्षांनी त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले। सासऱ्यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी संपूर्ण माळवा प्रांताचा कारभार स्वतःच्या हाती घेतला। बाई काय राज्य कारभार करणार असे म्हणणाऱ्या दरबारी मंडळींना त्यांनी सपशेल खोटे ठरवले आणि तब्बल 28 वर्ष प्रजाहित दक्ष राजकारभार केला। यात त्यांना धर्मपरायण व उदार वृत्ती कामी आली। परकीय आक्रमणात उद्ध्वस्त झालेल्या शेकडो मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला। मंदिरे, नदी, घाट, बारव, धर्मशाळा यांची त्यांनी उभारणी केली। या वास्तू आजही आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतात। नारी शक्तीचे महत्त्व त्यांनी तेव्हाच ओळखले होते, म्हणूनच त्यांनी 18व्या शतकात पहिली महिला प्रशिक्षित सेना उभी केली। आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे अहिल्यादेवींनी आचरण केले। त्यांनी आपल्या मुलीचा मुक्ताबाईचा यशवंतराव फणसे या शूर पुरुषाशी आंतरजातीय विवाह लावून दिला। जातीभेद न मानणे, मानवता हा एकच धर्म सर्वश्रेष्ठ आहे, सर्व मानव एक समान आहे, कोणत्याही जातीत धर्मात जन्माला आल्याने काही फरक पडत नाही, हे त्यांनी जनतेला तेव्हाच समजावून सांगितले। पण आजही आपल्याला ते विचार समजून घेता आलेले नाहीयेत अशी एकूण परिस्थिती पाहता वाटते। कारण आजही ठिकठिकाणाहून दंगली, जाळपोळ, धक्काबुक्की, हिंसाचार या आणि अशा घटना कानावर येतात। हे ऐकून असे म्हणावेसे वाटते, अहिल्याबाईंनी जे विचार आपल्याला 18व्या शतकात दिले होते त्या विचारांचे महत्त्व आपल्याला अजूनही समजून घेता आलेले नाही। अहिल्याबाईंनी पूर्वीच्या कायद्यामध्ये परिस्थितीनुसार सुधारणा केल्या। लवचिकता आणली। डोंगराळ प्रदेश व इतर भागात जनतेला त्रास देणाऱ्या चोर लुटारूंचा त्यांनी बंदोबस्त केला व त्यांचे पुनर्वसन केले। आजही पशुपक्षी मानवाला उद्देशून म्हणत असतील की जगा आणि जगू द्या, पण अहिल्याबाईंनी हे तेव्हाच ओळखले आणि म्हणूनच जनतेसाठी सोयी सुविधा निर्माण करताना त्यांनी पशुपक्षी व जलचर यांच्या अन्नाचीही व्यवस्था केली। आज आम्हा विद्यार्थ्यांना शाळेत मूल्य शिक्षण नावाचा एक विषय शिकवला जातो। त्यात आम्हाला वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, सर्वधर्म समानता, सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टींचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व यांचे ज्ञान दिले जाते। पण आम्ही विद्यार्थी आजही शाळेत जाऊन शिकतोय हे सर्व मूल्ये अहिल्याबाईंनी तेव्हाच आचरणात आणले होते हे त्यांच्या इतिहासात डोकावून बघितल्यावरच कळते। खरंच अहिल्याबाई तेजस्वी, खंबीर व स्वाभिमानी व्यक्तिमत्वाच्या होत्या। अशा या अहिल्याबाईंचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला। अशा या प्रजाहित दक्ष राज अष्टावधानी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना माझे शतशत नमन। धन्यवाद।